पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आय सपोर्ट सोनमचे फलक घेऊन सोनम वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा केला निषेध. नीट पेपर फुटी प्रकरणी देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मागील 18 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. दिवसांदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली असून याकडे सरकारची उदासीन दिसत असल्याचा आरोप होतोय. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला आता देशभरातील विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान बुलढाण्यातील साहित्यक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांसह अनेक जागरूक नागरिकांनी वांगचूक यांच्या आंदोलनाला अभिनव पाठिंबा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करत आणि आय सपोर्ट सोनम असे पोस्टर हातात धरून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. एक विद्वान माणूस या ठिकाणी लोकांच्या कल्याणासाठी, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आमरण उपोषण करतो. ही गंभीर बाब आहे. ही लक्षात घेऊन केंद्र शासनानं, मुख्यमंत्री असतील किंवा मग अजून कुठले मंत्री असतील, त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी त्यांच्या या देशाचं लक्ष त्यांच्याकडे उपोषणाकडे वेधण्यासाठी या ठिकाणी आज बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे पत्रकार असतील, विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी असेल, आज त्यांना सपोर्ट म्हणून या ठिकाणी त्यांचा आम्ही या ठिकाणी त्या घटनेचा त्यांना न्याय जर मिळाला नाही, जर बरं वाईट काय झालं तर या देशामध्ये काही बी होऊ शकते. जर वांगचूकचं जर काही बरं वाईट झालं तर या देशामध्ये काही बी होऊ शकते. 2026च्या नीट पेपर फुटीमुळे जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला. त्यांना न्याय देण्यासाठी आणि अशा घटना भविष्यात होऊ नये म्हणून सोनम वांगचूक हे गेल्या 19 दिवसांपासून आमरण उपोषणाला आहे. हे हत्यार त्यांना गांधीजींनी दिलं आणि गांधीजींनी सुद्धा ब्रिटिश काळात हे उपोषणाचं हत्यार घालून आपल्याला न्याय मिळवून दिला, बऱ्याचशा गोष्टी मिळवून दिल्या. परंतु हे सरकार मला वाटतं मूक, आंधळ आणि बहिरा आहे की ज्या देशाची जो बेस आहे, जो गांधीजींनी आपल्याला दिला, त्या उपोषणाला कोणी त्यांचा प्रतिनिधी सुद्धा भेट देत नाही आहे. तर मला असं वाटतं की या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. नको तिथे जे वाहत आले त्यांना काही उपाय नाही, ज्या ओढ्यांचे झाले नाले त्यांना काही उपाय नाही, ज्यांची दृष्टी धुसर आहे त्यांच्यासाठी चष्मा आहे, स्वतःहून गांधारी झाले त्यांना काही उपाय नाही. या देशातल्या गांधारी झालेल्या लोकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की देशात 19वा दिवस आज उजाडला आहे. सोनम वांगचूक हे दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण करत आहे. त्यांची मागणी साधी आहे. जो गेला भ्रष्टाचार झाला, नीटचा पेपर फुटला, त्याला जबाबदार असलेला जो काही आमचा मंत्री आहे प्रधान, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत. कारण लोकशाहीमध्ये जबाबदारीच्या तत्वाला फार जास्त महत्त्व आहे. परंतु आमच्या आताचे प्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहे. सरकारने अजूनही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही मेले काय जगले काय याच्याशी आम्हाला काही घेण्यात येणार नाही, जणू अशी काही सरकारची भूमिका आम्हाला वाटत आहे.